नमस्कार मंडळी. आपल्या घरात जर ही चिंच गुळाची चटणी जर तयार असेल ना, तर आपल्याला पाणीपुरी करायला कधीच कंटाळा येणार नाही आणि ही चटणी आरामात 7-8 महिने टिकते. तर आता त्यासाठी मी खजूर आणि चिंच गरम पाण्यामध्ये भिजायला घातली होती आणि आता ती 4-5 तासानंतर मी त्यात थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं आहे. नंतर ती गाळून घेतलेली आहे. नंतर त्याची मी फोडणीची तयारी करण्यासाठी कढई ठेवली आहे आणि ती कढई तापल्यावर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. जिरे टाकलेलं आहे 1 चमचा. त्यानंतर आपलं हे चिंच आणि खजूरचं मिश्रण आहे ते टाकलेलं आहे. ते मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ टाकलेला आहे. बडीशेप घेतलेली आहे 2 चमचे. काळं मीठ, साधं मीठ, घरगुती तिखट 4 चमचे घेतलेलं आहे आणि हिंग घेतलेली आहे. साधं मीठसुद्धा घेतलेलं आहे आणि हे मिश्रण छानपैकी उकळी येईपर्यंत छान उकळवून घेतलं. आता भाजलेले जिऱ्याची पावडर आणि भाजलेले धन्याची पावडर 2-2 चमचे घेतलेली आहे. हे सर्व साहित्य टाकल्यानंतर छान उकळवून घ्यायचं आणि उकळवल्यानंतर मी त्याला रात्रभरासाठी थंड करायला ठेवलं होतं. सकाळी मी ते आता बाटलीत भरून घेण्यासाठी आता या पायपिंग बॅगमध्ये ओतून घेते आहे. आता ही आपली चटणी मला फ्रीजरमध्ये ठेवायची आहे. त्याच्यामुळे मी ती माझ्याकडे जी सॉसची बाटली आहे टमॅटो सॉसची, ती माझ्याकडे 1.5 किलोची भरणी होती. त्याच्यामध्ये भरण्यासाठी सोपं पडेल म्हणून मी पायपिंग बॅगचा वापर केला होता. त्यानंतर ही माझ्याकडे आणखीन एक बाटली आहे. त्याच्यामध्ये मी उरलेलं मिश्रण ओतलेलं आहे. आता तुम्हाला गाड्यावरचं पाणीपुरी किंवा चाट खायची इच्छा कधीही झाली ना, तर कधीही करा आणि कधीही खा. लगेच बनेल. आणि या व्हिडिओची डिटेल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा. आणि आता परत भेटूया.